नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले MCQ कॉम्प्लेक्स नंबरवरचे, जे खूप महत्वाचे आहेत. 100% यातले काही ना काही MCQ एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. सो बघूया आपण कुठले MCQ आज स्टडी करणार आहे. सो पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहे विंटर 25 ची जी बोर्ड एक्झाम झाली होती त्याच्यामधले MCQ कॉम्प्लेक्स नंबरवरचे. सो पहिला MCQ काय बघा, द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ Z इज इक्वल्स टू 1 प्लस आय रूट 3 इज इक्वल्स टू. हे जे काही MCQ आहेत ते 1 मार्कासाठी विचारतात. खूप महत्वाचं आहे, 1 मार्क सुद्धा पास होण्यासाठी. ठीक आहे, मग आता आपण बघूया Z इक्वल टू 1 प्लस आय रूट 3 याचा मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काय येतोय, आणि याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, मग आपली बेसिक डेफिनेशन वापरून आपल्याला हे मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण मॉड्युलस बघूया. काय असतो मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला? R इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स म्हणजे काय? जो काही कॉम्प्लेक्स नंबर दिलाय त्याचा रिअल पार्ट म्हणजे आय नसणारा पार्ट कुठला आहे? 1. सो एक्स ची व्हॅल्यू आहे 1. आणि y म्हणजे काय? आय सोबत जो आहे तो. आय सोबत कोण आहे? रूट 3 विथ साइन आहे प्लस. ठीक आहे, मग फॉर्म्युल्यामध्ये एक्स आणि y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, आपल्याला मॉड्युलस मिळेल. सो r इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट एक्स ची व्हॅल्यू काय? 1 त्याचा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू काय? रूट 3 त्याचा स्क्वेअर. ओके, आता इक्वल टू हे कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करा, डायरेक्ट आन्सर मिळतं. मी इथं सोडवून देतो तुम्हाला. 1 चा स्क्वेअर काय असतो? 1 प्लस रूट 3 चा स्क्वेअर काय असतो? 3. आणि 1 प्लस 3 म्हणजे किती? 4. आणि आपल्याला त्याचं काय घ्यायचं आहे? स्क्वेअर रूट. सो 4 चं स्क्वेअर रूट किती असतं? 2. सो आर म्हणजे मॉड्युलसची व्हॅल्यू काय आली? 2. ठीक आहे, आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे? एम्प्लिट्यूड सुद्धा शोधायचं आहे. मग एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करत असताना ऑलवेज आपण पहिल्यांदा काय बघतो? जो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे, त्याचे कसे ठरवायचं? एक्स आणि वायचं साईन बघू. एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे. मग एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतात? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपला जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा एम्प्लिट्यूड थीटा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो? टॅन इनवर्स मॉड्युलस ऑफ y बाय एक्स. ओके, y म्हणजे माहिती आहे मला रूट 3 आणि x म्हणजे काय आहे? 1 आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स मॉड्युलस y ची व्हॅल्यू आहे रूट 3 डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू आहे 1. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलं टॅन इनवर्स रूट 3 बाय 1 तर मला थीटाची व्हॅल्यू मिळते पाय बाय 3. ठीक आहे, सो आपला एम्प्लिट्यूड आला पाय बाय 3 आणि मॉड्युलस आला 2. कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा? ABCD मध्ये R2 आणि थीटा पाय बाय 3. मॉड्युलस 2 एम्प्लिट्यूड पाय बाय 3. सो ऑप्शन ए करेक्ट आहे. 1 मार्कासाठी विचारतात, हे तुम्ही फास्ट कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे, हा. नेक्स्ट हे समजण्यासाठी तुम्हाला मी सोडवून देतोय. नेक्स्ट सेकंड आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. द इमॅजिनरी पार्ट ऑफ साइन एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू. 4 ऑप्शन्स दिलेत आपल्याला. साइन एक्स प्लस आय वाय सोडवून त्याचा इमॅजिनरी पार्ट कॅल्क्युलेट करायचा. इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय? आय सोबत जो असतो तो म्हणजे इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, मग आपण काय करूया? पहिल्यांदा साइन एक्स प्लस आय वाय सोडवूया. पहिल्यांदा कुठला फॉर्म्युला वापरणार मी? साइन एक्स प्लस वायचा. काय असतो साइन एक्स वायचा फॉर्म्युला? आपण 11वी मध्ये बघितलाय. साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला अप्लाय करूया. एक्स म्हणजे आपला एक्सच आहे आणि वाय म्हणजे काय? आय वाय. साइन पहिल्या अँगलचा, कॉस दुसऱ्या अँगलचा, प्लस कॉस पहिल्या अँगलचा, साइन दुसऱ्या अँगलचा. ठीक आहे, अप्लाय करूया. मग काय माहिती बघा? साइन एक्स प्लस आय वायचा फॉर्म्युला पहिला काय येणार? साइन एक्स नंतर इंटू काय येणार? कॉस आय वाय. साइन नंतर कॉस दुसरा अँगल आय वाय प्लस आता काय घ्यायचंय? कॉस पहिला अँगल काय? एक्स, कॉस एक्स इंटू साइन दुसरा अँगल, दुसरा काय अँगल आहे? आय वाय, साइन आय वाय. ठीक आहे, सो साइन एक्स प्लस आय वायचा फॉर्म्युला वापरला. आता काय करायचं आपल्याला? आय आलाय,
जर कुठल्याही सर्क्युलर किंवा हायपरबोलिक फंक्शन मध्ये आय आला तर त्याचं रिलेशन यूज करायचं. मग कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार आहे बघा. साइन एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू साइन एक्स आहे तसा. तर कॉस आय वाय, कॉस मध्ये आय आलाय म्हणजे रिलेशन वापरणार आहे आपण सर्क्युलर आणि हायपरबोलिक मध्ये. काय होतं बघा, जर कॉस मध्ये आय आला तर काय होतं, कॉसचं कॉस हायपरबोलिक होतं. आणि हायपरबोलिक कोणाचा घ्यायचा, आय सोबत जो आहे त्याचा. मग या कॉस आय वायचं काय होणार, कॉसचा काय होणार, कॉस हायपरबोलिक. आणि आय सोबत जो आहे तो कोण आहे, वाय. सो कॉस आय वायचं काय येणार, कॉस हायपरबोलिक वाय प्लस कॉस एक्स आहे तसं. आता साइन आय वाय, परत साइन मध्ये आय येतोय म्हणजे रिलेशन वापरणार आपण सर्क्युलर आणि हायपरबोलिक मधलं. बघा साइन मध्ये आय आलं तर काय करायचं आहे, आय साइनच्या बाहेर लिहायचं. ठीक आहे. आणि मग काय होणार, आय असल्यामुळं साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक. हे लक्षात ठेवायचं. आय आलं की सर्क्युलर फंक्शन हे चेंज होतात हायपरबोलिक मध्ये. जर हायपरबोलिक असेल तर सर्क्युलर मध्ये चेंज होतात. साइन असेल तर आय बाहेर घ्यायचा, कॉस असेल तर आय बाहेर घ्यायचा नाही. ठीक आहे. सो साइन ऑफ आय एक्स म्हणजे काय, आय बाहेर, साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक पण कोणाचा, आय सोबत जो आहे त्याचा, कोण आहे, एक्स. ठीक आहे. मग आपलं काय येणार, साइन आय वाय म्हणजे काय, आय बाहेर, आणि साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक कोणाचा, वायचा. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय शोधायला सांगितलंय, इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, आय सोबत जो आहे तो. मग या आय सोबत कोण आहे बघा, कॉस एक्स आणि साइन हायपरबोलिक वाय. मग असा ऑप्शन आहे का बघा आपल्याकडे, आहे. कॉस एक्स साइन हायपरबोलिक हा त्याचा काय, इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट म्हणजे केअरफुली लक्षात ठेवा, आय सोबत जो आहे तो कोण आहे, कॉस एक्स साइन हायपरबोलिक वाय. सो आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. ठीक आहे. ओके, लक्षात आलं. सो फॉर्म्युले खूप महत्वाचे. ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते फॉर्म्युल्याशी रिलेटेडच असणार आहेत, एक मार्कासाठी असल्यामुळे. सो फॉर्म्युले केअरफुली पाठ करून ठेवा. ठीक आहे. तर तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय बघा, इफ omega is complex cube root of unity, then prove or then value of 1 upon omega plus 1 upon omega square is. चार ऑप्शन दिलेत. आता मला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. पण मला माहिती आहे, जर ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर मला दोन व्हॅल्यू माहिती असतात. कुठला, एकतर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते, 1 असते. हे लक्षात ठेवा. ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर ओमेगाची व्हॅल्यू, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते. आणखी ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. सो हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. म्हणून म्हटलं फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ओमेगा जर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. ठीक आहे. याचा यूज करून मी आता हे एक्सप्रेशन सोडवणार आहे. त्याचा आन्सर काय ते बघूया. सो कुठलं एक्सप्रेशन सोडवणार आहे आपण, 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. काय दिसते मला, ऍडिशन दिसते दोन फ्रॅक्शनची. मला माहिती आहे दोन फ्रॅक्शनची ऍडिशन आली की आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय केला, काय येणार, ओमेगा स्क्वेअर, मिडल साइन जे आहे ते प्लस. आता काय करणार, हा 1 या ओमेगाला मल्टिप्लाय करणार. सो 1 इंटू ओमेगा म्हणजे काय, ओमेगा, आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला. ओमेगा ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय केला तर काय होणार, ओमेगा क्यूब. ठीक आहे. मग आता या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, जे गिवन आहे त्याचा यूज करूया. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू पाहिजे आहे मला. ठीक आहे. सो ती काय करणार, लेफ्टला ठेवणार. आम्ही ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा नसणारी टर्म राईटला शिफ्ट करणार. म्हणजे हा प्लस 1 जर राईटला गेला तर काय होतो, -1. ठीक आहे. सो ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. काय आली त्याची व्हॅल्यू, -1 डिवायडेड बाय ओमेगा क्यूब. काय, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1. ठीक आहे. सो -1 डिवायडेड बाय 1 म्हणजे काय, -1. मायनस प्लस मायनस, 1 अपॉन 1 म्हणजे 1. मग चेक करा, 1 अपॉन 1, 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे का ऑप्शन्स मध्ये, येस आहे. कुठला ऑप्शन आहे, बी. ठीक आहे. सो 1 अपॉन ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते, -1. ओके. सो काय त्याच्यासाठी लागलं आपल्याला, ओमेगा इज कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, याची डेफिनेशन. ठीक आहे. हे विंटर 25 मध्ये तिन्ही एक्झाम्पल विचारले होते. नेक्स्ट बघूया आता आपण, विंटर 24 मध्ये कुठले एक्झाम्पल्स विचारले होते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये.
सो काय विचारले बघा, द व्हॅल्यू ऑफ साइन आय वाय काय येते. 4 ऑब्जेक्टिव्ह दिले, सिंपल एक्झाम्पल आहे. 1 मार्कसाठी मी सांगितले डेफिनेशन आणि फॉर्म्युले याच्याशी रिलेटेडच एक्झाम्पल्स असणार आहे. मग आता परत काय आलंय, साइन मध्ये आय आलाय म्हणजे आपल्याला सर्क्युलर आणि हायपरबोलिक फंक्शनचं रिलेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा साइन मध्ये आय आला तर काय करायचं, आय बाहेर लिहायचा आणि साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक. सर्क्युलरचं काय होतं, हायपरबोलिक. कोणाचा, आय सोबत जो आहे त्याचा. मग साइन आय वायचं काय होणार, आय बाहेर येणार. ओके, आणि काय होणार, साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक. कोणाचा, वायचा. सो साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक. कोणाचा, वायचा. मग साइन आय वाय ची व्हॅल्यू मिळाली, आय साइन हायपरबोलिक वाय. आहे का असा ऑप्शन कुठला, येस आहे. बघा कुठला आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. सो 1 मार्क मिळाला. बघा एवढे इझी एक्झाम्पल्स असतात, सिंपल सिंपल एक्झाम्पल्स असतात ऑब्जेक्टिव्हचे. ठीक आहे. नेक्स्ट MCQ आपण बघूया आता. इमॅजिनरी पार्ट ऑफ cos 5x प्लस आय साइन 5x रेज टू 3 इज काय असतं. आता याचा इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, आय सोबत जो असतो तो. पण पहिला काय करायला पाहिजे, हा कॉम्प्लेक्स नंबर मला सोडवायला पाहिजे. आता हा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो पोलार फॉर्म मध्ये आहे आणि पॉवर फंक्शनच्या फॉर्म मध्ये आहे. मग मला माहिती आहे ज्यावेळी पण कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये असतो आणि पॉवर फंक्शनच्या फॉर्म मध्ये असतो त्यावेळी तो आपण सोडवायसाठी कुठला थेरम यूज करतो, डी मोवियस थेरम. काय असतो तो, cos थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू एन इक्वल टू काय लिहायचं, cos एन थीटा प्लस आय साइन एन थीटा. म्हणजे जी काही पॉवर आहे ती आतमधल्या अँप्लिट्यूडला मल्टिप्लाय करायची. मग आता आपली पॉवर काय 3, ती काय करणार, मी आतमध्ये जो अँप्लिट्यूड आहे 5x त्याला काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय होणार, 3 इंटू 5x म्हणजे काय 15x. सो जर डी मोवियस थेरम याला अप्लाय केलं तर मला काय मिळणार, cos 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 15x प्लस आय साइन परत 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं काय येणार 15x. ठीक आहे. सो सोडवलं युझिंग डी मोवियस थेरम. आता काय सांगितलंय मला, याचा इमॅजिनरी पार्ट शोधा. इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, जो आय सोबत आहे तो. कोण आहे बघा, आय सोबत असणारा, आय घ्यायचा नाही. आय सोबत कोण आहे, साइन 15x विथ साइन. प्लस साइन आहे त्यामुळे नाही घेतलं तर चालतंय. जर मायनस असतं तर मायनस साइन 15x मी घेतलं असतं. सो इमॅजिनरी पार्ट काय ना, साइन 15x. आय सोबत जो आहे तो. आहे का असा ऑप्शन, येस आहे. कुठला ऑप्शन आहे, डी साइन 15x. बघा एवढे सिंपल एक्झाम्पल्स असतात 1 मार्कासाठी. सो त्याच्यासाठी डेफिनेशन आणि फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजेत. ठीक आहे. आता थर्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया. विंटर 24 मध्ये काय विचारलं होतं. इफ Z1 and Z2 are two complex number, then amplitude of Z1 Z2 is. केअरफुली क्वेश्चन वाचायचा, गडबड करायची नाही. आता ही कॉम्प्लेक्स नंबरची प्रॉपर्टी आहे. Z1 आणि Z2 हे 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत. मग त्यांचा अँप्लिट्यूड कोणाचा घ्यायचा आहे आपल्याला, Z1 आणि Z2 च्या मल्टिप्लिकेशनचा अँप्लिट्यूड मला काय येतो हे शोधायला सांगितलंय. मला प्रॉपर्टी माहिती आहे ही. अँप्लिट्यूड ऑफ Z1 इंटू Z2 काय असते, अँप्लिट्यूड ऑफ Z1 प्लस अँप्लिट्यूड ऑफ Z2. जसं रूल्स ऑफ इंडायसेस मध्ये 2 नंबरची मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांचा बेस सेम असेल तर आपण काय करतो, इंडायसेसची ऍडिशन करतो. तसं इथं काय करायचं आहे, प्रत्येक नंबरचा अँप्लिट्यूड घ्यायचा आहे आणि त्याची ऍडिशन घ्यायची आहे. मग असा कुठं ऑप्शन आहे का बघा, कोशंट नाही. काय पाहिजे आपल्याला, ऍडिशन ऑफ देअर अँप्लिट्यूड. म्हणजे त्या 2 कॉम्प्लेक्स नंबरच्या अँप्लिट्यूडची ऍडिशन घ्यायची. अँप्लिट्यूड ऑफ Z1 प्लस अँप्लिट्यूड ऑफ Z2 वर्ड मध्ये लिहिलंय त्यामुळं केअरफुली वाचा. काय असते, ऍडिशन कोणाची, Z1 आणि Z2 च्या अँप्लिट्यूडची. ऍडिशन ऑफ देअर म्हणजे Z1 आणि Z2 च्या अँप्लिट्यूडची. सो कुठला ऑप्शन बरोबर आहे, सी ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. सो विचार करायचा, 1 मिनिट जाऊ दे पण करेक्ट ऑप्शन चूज करा. सो बघा विंटर 25 आणि विंटर 24 मधले आपण MCQ सोडवले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण स्टडी करूया विंटर 25 ची जी सप्लिमेंटरी एक्झाम झाली होती त्याच्यामधले ऑब्जेक्टिव्ह. सो पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय विचारला होता बघा, द मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स. किती सिंपल आहे बघा, डायरेक्ट डेफिनेशन विचारले. Z इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज. काय असतो Z इक्वल टू एक्स प्लस आय वाय चा
मॉड्युलस कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आपण मॉड्युलस कशाने डिनोट करतो, एकतर आर ने किंवा काय दोन उभ्या रेषांच्या मध्ये झेड. काय असतो मॉड्युलस झेड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, स्क्वेअर रूट, कोणाचा स्क्वेअर रूट घेतो आपण, रियल पार्टचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. इमॅजिनरी पार्ट कुठला आहे, आय सोबत जो आहे तो, वायचा स्क्वेअर. मग आहे का असा कुठला फॉर्म्युला ऑप्शन्स मध्ये आहे बघा, बी रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस एक्स प्लस आय वायचा मॉड्युलस रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कधी कधी एक्स आणि वाय न देता नंबर देतील 2, 3, ते सोडवायचं, एक्स आणि वायच्या जागी व्हॅल्यू लिहायची 2 आणि 3 आणि ते सोडवायचं. एवढं सिंपल एक्झाम्पल. डेफिनेशनशी रिलेटेडच असतात, डेफिनेशन आणि फॉर्म्युलांशी रिलेटेड. ठीक आहे. दुसरं MCQ काय विचारलंय बघा आपल्याला, कॉस एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू, याची व्हॅल्यू काय, आणि त्या 4 ऑप्शन्स दिलेत आपल्याला. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, पहिल्यांदा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. कुठला, कॉस एक्स प्लस वायचा फॉर्म्युला काय असतो, कॉस एक्स कॉस वाय प्लस असेल तर मायनस साइन एक्स साइन वाय. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, कॉस एक्स प्लस वायचा. मग हा कशाला अप्लाय करायचा आहे आपल्याला, कॉस एक्स प्लस आय वायला. मग काय येतं बघा, कॉस एक्स प्लस आय वाय इक्वल टू, पहिला काय लिहायचं आहे, कॉस पहिल्या अँगलचा म्हणजे काय येणार, कॉस एक्स. नंतर काय लिहायचं आहे, कॉस दुसऱ्या अँगलचा म्हणजे काय येणार, कॉस आय वाय प्लस असेल तर मायनस. आता काय करायचं, साइन पहिल्या अँगलचा म्हणजे साइन एक्स. नंतर काय करायचं, साइन दुसऱ्या अँगलचा म्हणजे काय येणार, साइन आय वाय. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण 11वी मधला फॉर्म्युला यूज केला. आता काय करणार, अजून सिम्प्लिफाय होते. आता कॉस आणि साइन मध्ये आय आलाय. तर बघा हे किती महत्वाचं आहे, किती वेळेला आपल्याला सर्क्युलर आणि हायपरबोलिकच्या रिलेशन वरती एक्झाम्पल विचारलंय. कॉस साइन मध्ये आय आला की रिलेशनचा फॉर्म्युला आपण यूज करतो, कॉस एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू कॉस एक्स आहे तसा. आता याला रिलेशनचा फॉर्म्युला वापरूया, कुठला, कॉस आय एक्स इज इक्वल्स टू काय असतं, कॉस हायपरबोलिक एक्स. आय आलाय कॉस मध्ये, सो आय बाहेर घ्यायचं नाही, फक्त सर्क्युलरचा काय होणार, हायपरबोलिक, कॉस हायपरबोलिक, आणि त्याचा अँगल काय लिहायचा, एक्स सोबत जो आहे तो. मग कॉस आय वायचं काय होणार, कॉस हायपरबोलिक कोणाचा, वायचा, आय सोबत जो आहे तो, मायनस साइन एक्स आहे तसा. आता साइन आय वायचा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन आय एक्स असेल, साइन असेल तर काय करायचं असतं, आय बाहेर घ्यायचा, आणि सर्क्युलरचा काय होणार, हायपरबोलिक कोणाचा, आय सोबत जो आहे तो. ठीक आहे. मग साइन आय वायचं काय होणार, आय बाहेर येणार, साइनचं काय होणार, साइन हायपरबोलिक कोणाचा, आय सोबत जो आहे तो कोण आहे, वाय. सो आय साइन हायपरबोलिक वाय. हे काय आलं, साइन आय वायचं सिम्प्लिफिकेशन. मग आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस एक्स प्लस आय वाय इक्वल टू याची व्हॅल्यू काय आहे, तर बघा आता साइन एक्स आय साइन वाय साइन हायपरबोलिक वाय, याच्यामध्ये मी काय करतो, आय पहिला लिहितो. काय फरक पडत नाही, ए इंटू बी इंटू सी इज इक्वल टू बी इंटू सी इंटू ए. मल्टिप्लिकेशन मध्ये पोझिशन बदलली तरी चालते. मग आता असं ऑप्शन कुठे आहे बघा, कॉस एक्स कॉस हायपरबोलिक वाय मायनस आय साइन एक्स साइन हायपरबोलिक वाय, कुठे आहे, पहिलाच ऑप्शन आहे, कॉस एक्स कॉस हायपरबोलिक वाय मायनस आय साइन एक्स साइन हायपरबोलिक वाय. ठीक आहे, लक्षात आलं. ओके. नेक्स्ट तिसरं मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला होता, द जनरल फॉर्म ऑफ लॉग झेड इज, लॉग झेड म्हणजे हे कशावरचं एक्झाम्पल आलं, लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरचं. म्हणजे आता लॉगॅरिथम ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन मला माहिती पाहिजे. काय असते बघा, लॉग ऑफ एक्स प्लस आय वाय इज लॉग ऑफ रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस आय टॅन इनवर्स वाय बाय एक्स. तर हा रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आत्ताच बघितलंय पण, रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे काय असतं, मॉड्युलस आर, किंवा त्याला दुसरा कुठला सिम्बॉल वापरतो, मॉड झेड प्लस आय टॅन इनवर्स वाय बाय एक्स म्हणजे काय असतं, एम्प्लिट्यूड थीटा. हे आपण कसं लिहितो वर्डमध्ये, आर्ग्युमेंट ऑफ झेड, एम्प्लिट्यूड ऑफ झेड किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड. ओके, नोटेशन काय, थीटा. मग कुठल्याही बघा फॉर्म्युल्यामध्ये असं काही दिसते का बघा, ऑप्शन्स मध्ये आपल्याला लॉग मॉड झेड इथे आहे, प्लस आय आर्ग्युमेंट ऑफ झेड, प्लस आय आर्ग्युमेंट ऑफ झेड. सो कुठला ऑप्शन बरोबर आहे, बी ऑप्शन बरोबर आहे. कधी कधी हे असंही विचारलं जाऊ शकते, 4 ऑप्शन्स देतील आर आणि थीटा मध्ये, सो त्यावेळी हा करेक्ट ऑप्शन चूज करा, लॉग आर प्लस आय थीटा, जर आर आणि थीटा मध्ये दिला असेल तर. आता आपल्याला कशामध्ये दिले, झेड
आणि आर्ग्युमेंट मध्ये दिलंय. सो हा ऑप्शन बरोबर आहे, लॉग ऑफ मॉड झेड प्लस आय आर्ग्युमेंट ऑफ झेड. ठीक आहे. आता काय करूया आपण, समर 25च्या रेग्युलर एक्झाम मध्ये जे MCQ विचारले ते सोडवूया. सगळ्या एक्झाम मधले आपण MCQ कलेक्ट केलेले आहेत आणि ते इथे सोडवलेले आहेत. ओके, या टाइप मध्येच एक्झाम्पल्स असतात बघा, मॉड्युलस, एम्प्लिट्यूड, सर्क्युलर, हायपरबोलिक, डी मोबियस थेरम, ओके, किंवा लॉग ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे बेसिक पॉइंट आहेत, बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्या परफेक्ट करा. ठीक आहे. याचे ऑप्शन्स काय दिलेत बघा. काय कॅल्क्युलेट करायचं आहे मला, एम्प्लिट्यूड. सिम्पल एक्झाम्पल. मग एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय चेक करतो, तो कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. मग आता बघा, एक्स ची व्हॅल्यू, एक्स म्हणजे काय, आय नसणारा पार्ट कोण आहे, -1. आणि वाय ची व्हॅल्यू, वाय म्हणजे काय, आय सोबत जो आहे तो, आय सोबत कोण आहे, मायनस, आणि नंबर दिसत नाही म्हणजे 1. ओके. मग एक्स आणि वाय दोन्ही काय निगेटिव्ह आहे. मग एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतात, थर्ड क्वाड्रंटमध्ये असतात. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा एम्प्लिट्यूड थीटा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, पाय प्लस टॅन इनवर्स मॉड ऑफ वाय अपॉन एक्स. थर्ड क्वाड्रंट. तिसरा क्वाड्रंट हा काय असतो, 180 पेक्षा जास्त असतो. 0 नंतर हा 0 to 90, 90 to 180, 180 to 270, म्हणजे 180 पेक्षा मोठा, म्हणजे पाय प्लस टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. दुसरा असेल तर पाय मायनस 180 पेक्षा कमी, आणि चौथा असेल तर 2 पाय मायनस, ओके, 360 पेक्षा कमी. टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स फिक्स असतं. ठीक आहे. आता तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, सो एम्प्लिट्यूड थीटा कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे पाय प्लस टॅन इनवर्स मॉड वाय बाय एक्स. वाय आणि एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. So theta is equals to pi plus tan inverse mod y ची व्हॅल्यू काय, -1, आय सोबत जो आहे तो, आणि x ची व्हॅल्यू म्हणजे काय, आय नसणारा कोण आहे तो पण -1च आहे. ठीक आहे. सो पाय प्लस, हे तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करू शकता, तुम्हाला एम्प्लिट्यूड डायरेक्टली मिळेल. मायनस मायनस काय होतं, प्लस. 1/1 म्हणजे 1, आणि टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू काय असते, π/4, 45 डिग्री म्हणजे π/4 रॅडियन्स. ठीक आहे. आता काय आलं, दोन फ्रॅक्शन आले, त्यांची ऍडिशन आहे, कशी सोडवतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पाय इंटू 4 म्हणजे काय, 4π, प्लस प्लस काय करणार, पाय इंटू 1, पाय हा इकडे मल्टिप्लाय करणार, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, पाय इंटू 1 पाय, आणि डिवायडेड बाय किती, 1 इंटू 4 4, आणि 4 पाय प्लस पाय म्हणजे किती, 5π/4. सो या -1 मायनस आय या कॉम्प्लेक्स नंबरचा एम्प्लिट्यूड किती आहे, 5π/4 आहे का ऑप्शन मध्ये, बघा आहे, कुठला ऑप्शन, सी ऑप्शन. ठीक आहे. सो बघा, इतके सिंपल एक्झाम्पल्स असतात. आणि लास्ट बघूया आपण, समर 25चं MCQ काय विचारलंय, जर z इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल तर फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ z रेस टू n -1/z रेस टू n. हे 4 ऑप्शन्स दिले. ठीक आहे. आता हे कुठलं एक्झाम्पल आहे, डी मोबियस. कसं काय मी ओळखलं, पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शन आलं की लक्षात ठेवायचं डी मोबियस थेरम आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो z कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आहे त्याचा यूज काय करून फाइंड आउट करायचं आहे, z रेस टू n आणि 1/z रेस टू n ची सबट्रॅक्शन. पहिला z रेस टू n शोधूया. z म्हणजे काय, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू n. मग जर कॉम्प्लेक्स नंबर पोलार फॉर्म मध्ये असेल आणि पॉवर फंक्शन असेल तर आपण कुठला थेरम यूज करतो, डी मोबियस थेरम. काय असतो तो, जी काही पॉवर असेल त्या पोलार फॉर्मची, ती पॉवर आतमधल्या एम्प्लिट्यूडनं मल्टिप्लाय करायची. एन जो काय तो थीटाला मल्टिप्लाय करायचा. म्हणजे काय येणार, हे एन जर मी थीटाला मल्टिप्लाय केलं तर z रेस टू n ची व्हॅल्यू मला काय मिळणार, कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा. ठीक आहे. आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबरची, जर z कॉस थीटा प्लस आय साइन थीटा असेल तर 1/z च्या वेळी काय करायचं, फक्त मधलं साइन बदलायचं. म्हणजे 1/z काय ना, कॉस थीटा मायनस आय साइन थीटा. जर z ची व्हॅल्यू माहिती असेल तर 1/z ची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. कशी, बाय चेंजिंग द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. ओके. सो z रेस टू n ची व्हॅल्यू मला माहिती आहे, कॉस n थीटा प्लस आय साइन n थीटा. सो 1/z रेस टू n ची व्हॅल्यू काय येणार, फक्त काय करायचं, मधलं साइन बदलायचं.
म्हणजे काय येणार कॉस एन थिटा मायनस आय साइन एन थिटा. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. कशाचा यूज करून? डी मोवियस थेरम आणि प्रॉपर्टीचा यूज करून. आता काय करायचे आहे, मला त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची आहे. झेड रेस टू एन मायनस 1 झेड रेस टू एन ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग झेड रेस टू एन ची व्हॅल्यू पहिला लिहितो. काय आहे? कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा. नंतर काय करायचे? 1 झेड रेस टू एन ची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आहे. मग मायनस आले की ऑलवेज केअरफुली सोडवायचं. सो मी काय करतो आता, हा मायनस जो आहे तो 1 झेड रेस टू एनच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करतो. म्हणजे 1 झेड रेस टू एनचे जे काही टर्म्स आहेत त्यांचे साईन बदलणार. म्हणजे हे प्लस कॉस एन थिटा आहे, त्याचं काय होणार? मायनस कॉस एन थिटा. आणि हा मायनस आय साइन थिटा आहे, त्याचं काय होणार? मायनस मायनस काय होणार? प्लस आय साइन एन थिटा. मायनस आलं की काय करायचं? नेक्स्ट टर्मचे साइन बदलून लिहा. सो 1 झेड रेस टू एनच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचं साइन बदलून लिहा. सो मायनस कॉस एन थिटा आणि मायनस मायनस काय होणार? प्लस आय साइन एन थिटा. ठीक आहे, आता काय सिम्प्लिफाय होते? दोन्ही मधून कॉस एन थिटा कॅन्सल झाला. या ज्या आपल्या टर्म्स होत्या त्याच्यामधून काय कॅन्सल झाला? कॉस एन थिटा. मग राहिलं काय? आय साइन एन थिटाच्या दोन टर्म्स. म्हणजे मला झेड रेस टू एन मायनस 1 झेड रेस टू एन ची व्हॅल्यू काय मिळाली? ए प्लस ए. काय लिहितो आपण? 2 टाइम्स ए. एकच टर्म जर ऍडिशन मध्ये दोनदा आली तर काय लिहितो? 2 टाइम्स ती टर्म. मग आय साइन थिटा प्लस आय साइन थिटा म्हणजे काय लिहिणार? 2 टाइम्स आय साइन एन थिटा. मग काय आहे बघा? ऑप्शन नंबर ए. सो झेड रेस टू एन मायनस 1 झेड रेस टू एन याची व्हॅल्यू काय आली? 2 साइन एन थिटा. सो बघा, एवढे सिंपल एक्झाम्पल्स असतात कॉम्प्लेक्स नंबरचे. ओके, सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.